बघा मित्रांनो, हा एक इंटरेस्टेड प्रश्न आहे. तुम्हाला काय विचारले, घनमुळामध्ये वर्गमुळामध्ये 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन, 4 चा घन, 5 चा घन, 6 चा घन, 7 चा घन, 8 चा घन बरोबर किती. पण वर प्रश्न काय विचारलाय, वर्गमूळ काढा. म्हणजे जे उत्तर येईल त्या उत्तराचं आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. ही संकल्पना लक्षात घ्या. यांची बेरीज तर काढाय, घनांची बेरीज काढायची. याचं एक सूत्र आहे, सर्व संख्यांच्या घनांची बेरीज. घनांची बेरीज बरोबर n कंसात n प्लस 1/2 स्क्वेअर. मित्रांनो काय याचा पूर्ण याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर, हा हे सूत्र आहे मित्रांनो. याच्यामध्ये काय होईल, मग n म्हणजे किती संख्या, टोटल संख्या. n म्हणजे काय, पूर्ण संख्या जी असतील त्या 8 कंसामध्ये 8 अधिक 1 भागिले 2 चा पूर्ण वर्गाचा याचा वर्ग, नाही पूर्ण कंसाचा वर्ग. इथं काय राहतं मित्रांनो, 8 गुणिले 9 बरोबर भागिले 2 याचा वर्ग. मग आता इथं काय होईल, बे बे बेचोक 8. म्हणजेच काय उत्तर आपलं इथं या ठिकाणी 9 चोक 36 काय येईल 36. पण कंसामध्ये आणि याचा बाजू वर्ग काय, वर्ग 36 चा वर्ग. हे झालं याचं उत्तर. 36 चा वर्ग जो काढू आपण तो या पूर्ण घनांची बेरीज असेल. पण त्याने काय विचारले, त्या आलेल्या बेरजेचा वर्गमूळ काढा. मग याचं वर्गमूळ काय मित्रांनो, वर्गमूळा जर घेतलं तर 36 येईल, फक्त काय येईल 36. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी 36 आहे. किती आहे, 36. आता ह्याच प्रकारचं गणित तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला वर्गमूळ काढायचं विचारलंय का नाही. या ठिकाणी तुम्हाला बेरीज करायची आहे दिलेल्या घनांची. 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन, 4 चा घन, 5 चा घन आणि 6 चा घन यांची बेरीज करून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. इथं पण आपण ऍक्च्युअली बेरीजच केली मित्रांनो. पण जर आपण 36 चा वर्ग जर केली असती तर बेरीज झाली असती. पण त्यांनी वर्गमूळ काढा, प्रश्न बघा काय विचारले, वर्गमूळ काढा. तर यावेळेस आपल्याला या ठिकाणी वर्गमूळच काढायचं आहे. तर वर्गमूळ 36 चा वर्ग दिलेला आहे आपल्याला. मग 36 चा वर्ग 36 गुणिले 36 म्हणजे तिचं वर्गमूळ काय 36. तुम्ही म्हणता 6 येतं सर, आहे की नाही, पण 6 नाही येत, 36 चा वर्ग येतो. 36 चा वर्गमूळ काढायचं म्हणल्यानंतर वर्ग वर्ग कट होतं, 36 उरतं खाली बरोबर. या ठिकाणी काळजीपूर्वक प्रश्न सोडवायचा आहे. अशाच प्रश्नासाठी चॅनलशी निगडीत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. वेगवेगळे व्हिडिओ पाहायला आपल्याला अवश्य या ठिकाणी गणितामध्ये मदत मिळतील, असेच व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.